नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। उरण वाहतूक शाखेने केली विविध कलमांखाली 45,468 वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई। उरण वाहतूक शाखेने रहदारीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांना शिस्त लावण्याच्या उद्देशाने तसेच वाहन अपघातांना आळा घालण्यासाठी 2024 माहे जानेवारी ते डिसेंबर आतापर्यंत मोटर वाहन कायद्याखाली एकूण 45,468 वाहन चालकांविरुद्ध विविध कलमाखाली दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित वाहन चालकांना एकूण 3,85,85,950 इतक्या रकमेचा दंड आकारण्यात आला असून सदर दंडांपैकी एकूण 27,11,600 इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली आहे। सदर कारवाई अंतर्गत रस्त्यावर चुकीच्या ठिकाणी वाहने पार करून रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर 20,813 कारवाई करण्यात आली आहे। विदाऊट हेल्मेट दुचाकी वाहन चालवणाऱ्या चालकांविरुद्ध 4,741 वाहन चालकांना, सीट बेल्ट न वापरलेल्या वाहन चालकांविरुद्ध 12,319 कारवाई करण्यात आल्या। तसेच ड्रिंक अँड ड्राईव्हच्या वाहन चालकांविरुद्ध 132 दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर तसेच पोलीस रेजिंग डे व रस्ता सुरक्षा अभियानाच्या अनुषंगाने उरण वाहतूक शाखेच्या वतीने संपूर्ण उरण शहर व द्रोणागिरी, नवघर, भेंडकळ परिसरात प्रबोधनपर कार्यक्रम व विशेष नाकाबंदी व तपासणी मोहीम आखण्यात आली असून कोणत्याही वाहन चालकाने मद्यप्राशन करून वाहन चालवू नये व मद्यप्राशन करून वाहन चालवताना आढळून आल्यास संबंधित वाहन चालकांविरुद्ध कठोर दंडात्मक कारवाई सोबतच त्यांचे वाहन जप्ती अथवा वाहन परवाना निलंबन कारवाई करण्यात येईल असा इशारा देऊन उरण शहर परिसरातील वाहन चालकांनी महामार्ग तसेच अंतर्गत रस्त्यांवर वाहने चालवताना स्वतःचे व इतरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मोटर वाहन कायद्याचे पालन करावे असे आवाहन उरण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल दहिपेळे यांनी केले आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी अनंत नारंगीकर सह तृप्ती भोईर, उरण।